अगं मनवा, बरं झालं तू दिसलीस. तुझ्याशी बोलायलाच आता येणार होते. कशाबद्दल माई? अगं नंदाच्या लग्नाला आता 1 महिना सुद्धा उरला नाहीये. आपली सगळी तयारी बाकी आहे. हॉल बघायला पाहिजे, केटरिंगचं बघायला पाहिजे, खूप काम आहे. आणि राजवीर परत आल्याशिवाय ना यातलं आपण काही सुद्धा करू शकणार नाही. आपण ना सगळी कामं लवकर उरकून टाकू, म्हणजे मग आयत्या वेळी घाई होणार नाही. राजवीर परत आला ना की त्याच्याबरोबर बस आणि मग सगळं ठरव. कारण मोहन आणि रंजू या बाबतीत अगदी धांदरट आहे. मनवा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं मनवा. सॉरी, काय म्हणत होता तुम्ही? सॉरी. अगं लक्ष नाहीये का तुझं माझ्या बोलण्याकडे? काय झालं? नाही, काही नाही, तुम्ही सांगा ना काय म्हणत होता. अगं नंदाच्या लग्नाच्या तयारीबद्दल बोलत होते. माई तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. नंदाच्या लग्नात सगळं काही व्यवस्थित होईल. आणि राजवीर आले ना की मग आपण सगळ्या गोष्टी फायनल करू. बरं ठीक आहे. बरं मला एक सांग, राजवीरचा फोन येतो की नाही? येतो ना, दिवसाला एकदा येतो. नशीब माझं. नाहीतर बाहेर कामासाठी गेला ना की इथलं सगळं विसरून जातो. कामात अगदी गुंग होऊन जातो. नंदा, नंदा थांब. काय झालं? तू रडतेस का? नंदा, अगं काय झालंय? काय सांगशील की नाही? काय झालं नंदा? नंदा, अगं काय झालं हिला? माई तुम्ही बसा, मी बघते. नंदा, नंदा काय झालंय? नंदा काय झालं? तू का रडतेस? तुला नाही कळणार, राहू दे. तू मला नाही सांगितलं तर कसं कळणार आहे मला? सांग ना प्लीज, काय झालं? तू का रडतेस? मी लग्नाला तयार होऊन खूप मोठी चूक केली आहे का? का असं का म्हणतेस तू? तुम्ही सगळ्यांनी फसवलंत मला. सगळेजण खोटं बोलत माझ्याशी. कोणी फसवलंय तुला? तू काय बोलतेस? मला कळत नाहीये हे सगळं माझ्याच सोबत का होतंय. नंदा, तू आधी शांत हो, रडू नकोस प्लीज. मला नीट सांग काय झालंय. मला फसवलंय. तुम्ही सगळे खोटं बोललात माझ्याशी. काय बोलतेस तू? कोणी फसवलंय तुला? त्या अनिकेतने फसवलंय मला. अनिकेतने? म्हणजे तो काही बोलला का तुला? नाही, मग काय झालंय नंदा? तू मला सांग बरं. तू घाबरू नको, सांग काय झालंय. त्याचं एका मुलीसोबत अफेअर आहे. मी त्या दोघांना एकत्र पाहिलं. खूप हर्ट केलं त्याने मला, फसवलंय. नंदा, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मे बी ती त्याची मैत्रीण असेल किंवा बहीण पण असू शकते ना. गर्लफ्रेंड आणि बहीण यातला फरक कळतो मला. मला फक्त एवढंच म्हणायचंय की कदाचित तुला वाटतंय तसं काही नसेल. अनिकेत चांगला मुलगा आहे. हवं तर आपण एकदा बोलूया का त्याच्याशी? मग मी सांगते ते कुठं वाटतंय का तुला? तसं नाही म्हणते मी, पण त्याच्याशी बोललो तर सगळं क्लिअर होईल ना सगळ्यांसमोर, म्हणून म्हणते. ठीक आहे, ठीक आहे, बोला तुम्ही त्याच्याशी. पण तो तुमच्याशी पण खोटंच बोलणार आहे, तसं तो माझ्याशी खोटं वागलाय. हे कशावरून म्हणतेस तू? एकतर आपल्याकडे कोणता पुरावा पण नाहीये. तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. पुन्हा प्रत्येक वेळी माझ्यासोबत असंच वागतेस. नंदा, असं काही नाहीये. तुझ्याबद्दल माझ्या मनात कधीच काहीच वाईट नसतं. हो ना, पण आता तू स्वतः जाऊन बघ. तो तिला भेटणार आहे कॅफेमध्ये. मग कळेल तुला सगळं. बरं झालं तू आलास. मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? तुला प्राऊड फील होईल असं काम केलंय मी. पण झालंय काय? यार, तर मनवाचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता ना, तो असायला हवा होतस.
त्या मनवाला कशाला मध्ये घेतेस? मी इतका सॉलिड ड्रामा केलाय ना. ड्रामा कसला? अरे असं काय करतोयस तू? आपलं ठरलं होतं ना मनवाला खोटं सांगायचं की अनिकेतचं अफेअर चालू आहे. खरंच सांगितलंस? ऑफकोर्स मी सांगितलं. मी इतका मेलो ड्रामा केलाय ना, तिला ना फुल टेन्शन आलंय आता. ग्रेट. म्हणजे अर्धी लढाई आपण जिंकलो. तुला माहितीये मी तिला जे काही सांगितलं ना त्या सगळ्यावर विश्वास बसलाय तिचा. तिचा विश्वास बसला? ऑफकोर्स. मी तिला हे पण सांगितलं की तुला जर खोटं वाटत असेल ना तर तू स्वतः जाऊन बघ अनिकेत मला कसं फसवतोय. मग काय म्हणाली मनवा? ती कशाला काही बोलतीये? ती काही नाही बोलली, पण तिचा इतका चेहरा पडला होता ना, अरे मी कसं तरी माझं हसू कंट्रोल केलंय माहितीये. ग्रेट. बरं आता पुढचा प्लॅन काय? आपण काही करायचं नाही. आता जे करेल ना ते मनवा करेल, आपण नाही. नंदा म्हणत होती की अनिकेतचा अफेअर आहे. खरं बोलते की नाही तेच कळत नाहीये. नंदाच्या लग्नाचा निर्णय राजवीरचा होता, म्हणजे त्यांनी शहानिशा केलीच असेल अनिकेतची. पण या सगळ्यात जर नंदाचं काही नुकसान झालं तर लग्नानंतर सगळेच राजवीरला दोष देतील. नाही, मला नाही चालणार ते. एकदा राजवीरशी बोलून घेऊ का? नको, त्यांना कामात डिस्टर्ब होईल उगाच. माईंशी बोलू, पण अजून मलाच खरं काय ते समजलं नाहीये. मग त्यांच्याशी तरी काय बोलणार? बहुतेक मलाच जाऊन अनिकेत बद्दल शहानिशा करावी लागेल. सो आता त्यानंतर जे काही घडेल त्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल कोण ठरणार? मनवा. काय चाललंय तुमचं? काही नाही. काय का नंदा? अहो म्हणजे आहे काहीतरी सुरू. हा, ते कळलं मला, म्हणूनच मी विचारायला आलोय ना. जाऊ दे ना पप्पा, तुम्ही कशाला लक्ष देताय? असं कसं? मला कळायला पाहिजे काय चाललंय ते. आणि तसं पण तुम्हाला सांगून काही उपयोगच नाही. आणि तुम्ही उगाच टेन्शन नका घेऊ बाबा. काही नका रे, अतिशहाणे नका होऊ तुम्ही. तुम्ही जे करताय ते कधी तुमच्या अंगाशी येईल तुम्हाला कळणार देखील नाही. पप्पा, ते तेव्हाच तेव्हा बघूयात ना आपण. नका रे बाबानो, एवढ्या निष्काळजीपणे नका वागू. अहो बाबा, आम्ही आता असं काहीतरी करणार आहोत ना की ती मनवा परत आपल्या लाईफ मध्ये इंटरफेअर करणार नाही आणि त्या राजवीरला आपल्याबद्दल खोटं सांगणार नाही. ते ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, पण जरा सांभाळून. ती मनवा फार हुशार आहे. कसं आहे ना बाबा, मला ना कंटाळा आलाय या सगळ्याचा. की तू असं करू नको, तसं करू नको, असं वागू नको, तसं वागू नको. पण आता बास, आता नाही. आता आमच्या मनाला जे वाटेल ना तसं आम्ही वागणार. आम्ही कोणाच्या बापालाही घाबरणार नाही आता. हो, पण तुमचा बाप इतक्या पोटतिडकीने तुम्हाला विचारतोय तर त्याला अंधारात तरी ठेवू नका. बाबा, आता तुम्ही काही काळजी करू नका. आता आपल्या आयुष्यात लवकरच प्रकाश पडणार आहे. हो ना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आतापर्यंत जे ठरवलं ते सगळं नीट झालंय ना. सो इथून पुढे पण जे घडणार आहे ते सगळं आपल्याच फेवर मध्ये होणार आहे. पण मला त्या मनवावर अजिबात विश्वास नाहीये. त्यामुळे हा गेम जर तुमचा फसला तर पुढे काय करायचं याचा विचार करून ठेवा. बाबा, मी इतके दिवस शांत होतो, आता शांत नाही बसणार. आणि तुम्ही काळजी करू नका. अहो, आपल्यापैकी कोणाचं काही नुकसान नाही होणार. विश्वास ठेवा आमच्यावरती. बर, हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशा आहात? मी बरी आहे. काय तुम्हाला आठवणच येत नाही माझी म्हणा? येते ना. पण मीच फोन करतो, तुम्ही कुठे फोन करता मला?
तसं नाहीये, पण तुमच्या कामाच्या वेळा मला माहित नसतात ना, म्हणून मी फोन नाही करत. राजवीर, ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं तुम्हाला. हं? तुम्ही अनिकेतची नीट चौकशी केली आहे ना? काय असं का विचारत आहे? नाही, काही झालं नाहीये. तुम्ही सांगा ना, तुम्ही नीट चौकशी केली आहे ना? नाही, ती फॅमिली चांगल्या ओळखीची आहे मला, त्यामुळे चौकशी करण्याची गरज नाही पडली. आणि तो पण चांगला मुलगा आहे. ओके, ठीक आहे. का असं अचानक का विचारलं म्हणून? अहो नाही, काही नाही, सहज. घरी सगळं ठीक आहे? हो, सगळं ठीक आहे. नक्की? हो राजवीर. बरं ऐका ना, मी आता जरा घाईत आहे, मी तुम्हाला संध्याकाळी फोन करते, चालेल? ठीक. ओके, बाय. बाय. राजवीर म्हणतात अनिकेत चांगला मुलगा आहे आणि नंदा म्हणते अनिकेतचा अफेअर सुरू आहे. की काय खरं आणि काय खोटं आहे? मलाच एकदा सगळ्याची खात्री करून घ्यायला हवी. मनवा, कुठे बाहेर निघालीस का? हो माई, मी बाहेर चालले. कुठे? पण तुझी शाळा तर बंद आहे ना? मग जरा एक काम होतं म्हणून चालले. अगं असं काय अचानक काम निघालं? ठीक आहे ना सगळं? माईंना खरं कारण सांगू की नको? अजून खरं काय ते मलाही माहित नाहीये. माईंना टेन्शन नको द्यायला आताच. माझी खात्री झाली की मग सांगेन सगळं माईंना. कसला विचार करतेस मनवा? ठीक आहे ना सगळं? हो, सगळं ठीक आहे माई. पण मग बाहेर का जातेस तू? मी म्हणाले ना, माझं एक काम आहे. मी आले ना की तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. पण मग नंतर जाणार. आता किती बाहेर ऊन आहे बघ. हो, पण माई आताच जावं लागेल मला. अगं पण एवढं काय महत्वाचं काम आहे की आत्ताच गेलं पाहिजे? माई, मी आले की तुम्हाला सगळं सांगते ना. आता खरंच निघावं लागेल. बरं ठीक आहे, जा पण सांभाळून जा. हो, तुम्ही काळजी नका करू, मी वेळेत परत येईन. यश 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 यश. यार कसला स्मार्ट आहेस तू. काय झालं ती मनवा घरात कुठेच नाहीये. म्हणजे? अरे म्हणजे ती अनिकेतला भेटायला गेलीये. कशावरून? मी तिला टायमिंग आणि प्लेस सगळं सांगितलं होतं. वाव, असं असेल तर मग आपला प्लॅन सक्सेसफुल आहे. तर येस येस येस, आय कांट बिलीव्ह. म्हणजे बघ ना, आता अनिकेतचं खोटं अफेअर तिला खरं वाटणार आणि मग ती राजवीर दादाशी बोलून माझं लग्न मोडणार. वाव. पण नंदा, हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा अनिकेत खरंच त्या मुलीला तिकडे भेटला तर. अरे मी सकाळी फोन करून कन्फर्म केलंय, तो खरंच तिला भेटणार आहे. खरंच भेटणार आहे? हो. वाव. मग मनवा घरी आली ना की तू फुल मेलोड्रामा तयार कर की मी या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, कारण घरचे नाराज होऊ नयेत म्हणून. तुला खरंच वाटतं का हा सगळा मेलोड्रामा वर्क होणार आहे? 100%. तरी पण लग्न लावून दिलं तर? असं काही होणार नाहीये नंदा, फक्त तू घाबरू नकोस. नाही, मी घाबरत नाहीये. तसं खोटं बोलायला मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बस आता ना फक्त काळी पेटवायची बाकी आहे. म्हणजे तुला नाही करणार, तू फक्त ना मी काय सांगतोय तेवढंच कर. ते मी करणारच आहे, पण तू काय करणार आहेस ना ते आधी सांग. मी काय करणार आहे? बॉल माझ्या कोर्टात तर येऊ दे, मग बघ कसा गेम खेळतो ते.
कॉफी? येस. याचा अर्थ नंदा जे बोलत होती ते खरं होतं. पण अनिकेतचं खरंच अफेअर सुरू असेल की मुलगी त्याला कामासाठी भेटली असेल. मनवाने आज एवढा घाईघाईत फोन का ठेवला? नेहमीसारखं बोलल्या सुद्धा नाहीत त्या. टेन्शन मध्ये वाटत होत्या. काहीतरी गडबड आहे. हॅलो, कुठे आहात तुम्ही मनवा? मगाशी घाईत फोन का कट केला? हॅलो, कुठे आहात तुम्ही? तुम्ही बाहेर आहात ना मनवा? हो मी जरा बाहेर आले होते. का? ऍक्च्युली मला घरी बसून कंटाळा आला म्हणून बाहेर पडले. हो, पण बाहेर कुठे? इथेच मार्केटमध्ये आले होते. नक्की? हो, मार्केटमध्येच आले. ठीक आहे. राजवीर, मी तुम्हाला नंतर कॉल करू का? माझ्याकडे ना खूप सामान आहे आणि इथे गर्दी पण खूप आहे. चालेल ना राजवीर? ओके. ओके, बाय. हॅलो वहिनी. हाय. तुम्ही इथे? हा, ऍक्च्युली माझं इथे जवळच काम होतं, सो. वहिनी सॉरी, पण प्लीज खोटं नका बोलू माझ्याशी. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर नजर ठेवून आहात. नाही अनिकेत, असं काही नाहीये. इट्स ओके, खोटं बोलायची गरज नाहीये. आलंय माझ्या सगळं लक्षात. एनिवे, मी ओळख करून देतो. ही आहे स्वरा, माझी बिझनेस पार्टनर. मी नुकतंच एक स्टार्टअप सुरू केलंय. हाय. हाय. स्वरा माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहिती आहे की आज आम्ही इथे भेटतोय. वहिनी, माझं काही अफेअर वगैरे असतं तर मी खरंच लग्नाच्या भानगडीत पडलोच नसतो. अनिकेत, मी निघते आता. मला एक मीटिंग पण आहे. यू कॅरी ऑन. बाय. अनिकेत, आय एम सॉरी. इट्स ओके, होतं असं कधी कधी. नाही, मी असं करायला नको होतं. तू प्लीज मनात काही ठेवू नको. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का करताय, पण डोंट वरी, मला खरंच तुमचा राग नाही आलाय. तुमचं असं वागणं साहजिक आहे. खरं तर मलाच तुम्हाला भेटायचं होतं. मला? कशासाठी? एक मिनिट.
नंदा, आलीस तू? मला जरा बोलायचं तुझ्याशी. आता काय बोलायचं बाकी आहे? तू स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलीयस ना सगळं? हो, बघितलं मी. आता तरी झालं समाधान? का फसवतेस तू अनिकेतला? मी कुठे फसवतेय? अगं मी तुला सांगितलं ना, तोच मला फसवतोय. तू 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 आत्ता बघून आलीस ना? नंदा, मी माझ्या डोळ्यांनी बघून आले. होता तो एका मुलीबरोबर, पण ती त्याची गर्लफ्रेंड नव्हती, बिझनेस पार्टनर होती. आणि तिचं लग्न झालंय. अगं तो तो तू खोटं बोलतोय. जसं तू माझ्याशी खोटं बोलला तसं त्याने तुला पण खोटं सांगितलं. नंदा, खोटं तू बोलतेस. आम्हाला सांगायचीस की अनिकेतला भेटायला चाललीयस आणि दुसऱ्याच मुलाला भेटायला जायचीस. हे तुला कोणी सांगितलं? काय आहे? आहे काही उत्तर यावर?